नमस्ते मित्रांनो, आपलं यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आशा चॅनलवर पण आपलं स्वागत आहे. मी आज ना आपल्याला एक शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे, ही रेसिपी. तर पहा, आधी मी पण व्हिडिओ टाकलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे शेंगदाण्यांचा लाडूचा. पण आता मोठा व्हिडिओ टाकते, पहा आणि बघत राहा. खूप साथ द्या, सपोर्ट करा, चांगलं मस्त लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन पण प्रेस करा. आता आपण सुरुवात करूया. शेंगदाणे घेतले, इलायची पावडर घेतली आहे करून, काय खलबत्यात आहे. आणि गूळ घेतला 1 किलो. ते तूप घेतलेलं आहे, काय लागत त्याच्यानुसार. आता मी गॅस चालू करते. थोडा गोळ करून घेते. त्याला छान भाजायला पाहिजे ना व्यवस्थित. फार आवडतात मुलांना खायला, आणि प्रत्येक मुलांना शेंगदाण्याचे लाडू दिले तर खूप खुश होतात. खाऊनही खुश होतात आणि खायला दिल्यावरही खुश होतात. खूप आवडतात मुले, आणि मोठी माणसं पण आवडीने खातात. त्याची टेस्टच छान लागते ना, चवदार. म्हणजे ते शेंगदाणे त्याला ह्याच्यात पटपट गार झालं ना की लगेच मग सोलता येईल, आणि सालं पण भराभरा निघतात मग ह्याच्यात. भाजून त्याला आपण आपटो घ्यायचं, म्हणजे ह्याच्यात भराभरा सालं निघतात.
सालं भरपूर निघाले, काही काही जे आहेत ते काढायचे. कारण शेंगदाणे गरम आहेत सगळे म्हणून पटपट नाही लगेच निघणार. ते पण हलवते ना. भाजून घेतलं सालं काढायचं. झाले भाजले, आता बंद करतो. आम्ही बाहेर जाऊन सगळे सालं काढून येते. सगळे सालं बाहेर जाऊन काढून आणले टाकून. आता मिक्सरमधनं काढून घेऊया. थोड्या शेंगदाणे, थोडंसं गूळ घालून, म्हणजे गूळ पण बारीक करून घेतला इथं. तर पूर्ण हे करून घेतलं मिक्सरमधनं. थोडासा गूळ घातलाय आणि त्यात आधी मिक्सरमध्ये शेंगदाण्याबरोबर पण गूळ घातला आणि मिक्स करून घेते सगळं. तर इलायची टाकते. छान वास सुटला इलायची घातल्याबरोबर. अजून तूप घालायचं आहे. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आम्ही तूप घालते. एकजीव करून घेते सगळं. एकजीव झाला पूर्ण की मग ते लाडू बांधायचं ह्याच्यात होती. पूर्ण हे पण तयार झाले आता लाडूच होते. बांधायला घेते लाडू आता. एकदम मस्त. ते भारी वाटतात केल्यावरती. एकदम मस्त झाले. तरी तो पिवळा गुळ नाही, काळा गुळ होता. तरी पण छान कलर आलाय. नाही तर लय काळे होतील की काय माहित नाही. काळाच गुळ चांगला आहे.
पहा छान झाले. हे पहा आणि मस्त बनवलेत छानसे. करून पहा तुम्ही पण आणि मला पण करून पाहिल्यावर कमेंट करून सांगा मी लाडू बनवले म्हणून. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.